तर पहिला आपला जो मुद्दा आहे आजचा की स्रोतसांचं वर्णन जे आहे ते कुठे कुठे केलेलं आहे बृहत्त्रयीमध्ये. तर सुश्रुत शारीर स्थानाचा जो 9वा अध्याय आहे, नेक्स्ट स्लाइड डिस्प्ले करू शकत असाल तर प्लीज. सुश्रुत शारीर स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्यामध्ये जे धमनी व्याकरण शारीर आहे किंवा अष्टांग हृदय शारीर स्थानाचा जो 3रा अध्याय आहे अंग विभाग शारीर आणि चरक विमान स्थानामध्ये जो 5वा अध्याय आहे स्रोतसाम विमानम अध्याय, त्यामध्ये स्रोतसांचं वर्णन केलेलं आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट काय लक्षात आली की सुश्रुताचार्य आणि वाग्भटांनी शारीर स्थानामध्ये संक्षेपाने स्रोतसांचं वर्णन केलंय, तर चरकाचार्यांनी विमान स्थानामध्ये एक स्वतंत्र अध्याय स्रोतसांच्या वर्णनासाठी डेडिकेट केलाय. म्हणजे एवढं महत्व त्यांनी चिकित्सेच्या दृष्टीने स्रोतसांच्या ज्ञानाला दिलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे शारीर भाव आहेत, आपल्याला माहिती की बृहत्त्रयीमध्ये जे जे शारीर भावांचं वर्णन आहे ते जनरली शारीर स्थानात केलेलं आहे. म्हणजे चरक संहितेत जर बघायचं झालं तर चरक शारीर स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायात जी 1 नंबरच्या श्लोकाची टीका आहे 287 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी शारीर स्थानाचं प्रयोजन दिलंय. त्यात त्यांनी काय म्हटलंय की निदान स्थाने ज्ञात हेत्वादीना तथा विमाने प्रतीत रस दोषादि मानेन कर्तव्य चिकित्सया अधिकरणम शरीरम ज्ञातव्यम भवती. म्हणजे काय तर निदान स्थानामध्ये त्यांनी हेत्वादी निदान पंचकांचं वर्णन केलंय आणि विमान स्थानामध्ये रसदोषादींच्या मानाचं वर्णन केलेलं आहे. आणि या दोन्हीच्या साहाय्याने जेव्हा आपल्याला चिकित्सा करायची आहे तर ही चिकित्सा कोणावर करायची, या चिकित्सेचं अधिकरण कोण आहे, तर ते अधिकरण जे आहे ते शारीर आहे. आणि या शरीराचं ज्ञान जे आहे त्यातल्या सगळ्या भाव घटकांच्या दृष्टीने जर आपण केलं नाही तर चिकित्सा जी आहे ती यशस्वी होत नाही. म्हणून शरीराचं ज्ञान जे आहे ते सगळ्या भाव घटकांसह करण्यासाठी त्यांनी शारीर स्थानाचं वर्णन केलंय. मग असं शारीर घटकांचं ज्ञान जरी शारीर स्थानात दिलेलं आहे आणि स्रोतस हा एक महत्वाचा शारीर भाव आहे, तरी सुद्धा स्रोतसांचं वर्णन शारीर स्थानात न करता चरकाचार्यांनी विमान स्थानात का केलं, तर यासाठी विमान स्थानाचा उद्देश काय किंवा विमान स्थानाचं महत्व काय, व्याख्या काय, हे थोडक्यात समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर चरक विमान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यात जो 1 नंबरचा श्लोक आहे त्याची टीका दिलेली आहे 231 पेज नंबर वरती, जिथे विमान स्थानाचा उद्देश त्यांनी दिलेला आहे. तिथे त्यांनी काय म्हटलंय, निदाने ज्ञात हेत्वादी पंचकस्य चिकित्सा उपयोगितया दोष भेषज आदी विशेष ज्ञानम अपेक्षितम भवती. म्हणजे निदान स्थानामध्ये त्यांनी निदान पंचकाचं वर्णन केलेलं आहे आणि या निदान पंचकाचा जेव्हा चिकित्सेच्या दृष्टीने आपल्याला उपयोग करायचा आहे तेव्हा दोष भेषज आदींचं विशेष ज्ञान असणं अपेक्षित आहे. आणि हे दोष भेषज आदी मध्ये आदी शब्दाने त्यांनी 3ऱ्या श्लोकामध्ये दिले बघा, त्याच अध्यायामध्ये या आदीमध्ये काय काय इन्क्लूड केले त्यांनी, तर दोष भेषज देश काल बल शरीर सार आहार सात्म्य सत्व प्रकृती वयसा यांचं मानन म्हणजे यांचं विशेष ज्ञान अवहित मनसा म्हणजे एकाग्र चित्ताने आणि यथावत ज्ञेयम भवती भेषजा म्हणजे जे जसं संहितोक्त आहे तसं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि असं जर ज्ञान नसेल तर काय होतं, तर त्यांनी पुढे सांगितले त्याच श्लोकात न ही अवमानज्ञ दोषादीना बेशक व्याधी निग्रह समर्थ भवती. म्हणजे या दोषादींचं जर विशेष ज्ञान आपल्याला नसेल तर चिकित्सा करण्यासाठी वैद्य जो आहे तो समर्थ होऊ शकत नाही. म्हणजे स्रोतसांचं विशेष ज्ञान त्यांना चिकित्सेच्या दृष्टीने अपेक्षित असल्यामुळे त्यांनी शारीर स्थानामध्ये स्रोतसांचं वर्णन न करता विमान स्थानामध्ये एका स्वतंत्र अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलंय. जसं आपण हे स्थान रचनेच्या बाबतीत बघितलं की सूत्रस्थानामध्ये हेतुलिंगांचं संक्षेपाने वर्णन केलंय आणि मग निदान स्थानामध्ये विस्ताराने हेतुलिंगांचं वर्णन केलंय किंवा निदान स्थानानंतर मग विमान स्थानाचं वर्णन का केलंय, तर निदान पंचकाचं चिकित्सेसाठी उपयोग करण्याच्या आधी आपल्याला दोष भेषजादींच्या विशेष मानाची आवश्यकता आहे. आणि मग विमान स्थानानंतर शारीर स्थानांचा हा जसा सिक्वेन्शियल अप्रोच त्यांनी स्थान रचनेमध्ये केलाय, तसंच प्रत्येक स्थानामध्ये जी अध्यायांची रचना आहे त्यामध्ये सुद्धा एक सिक्वेन्शियल अप्रोच आहे. जसं आपण स्रोतसांचं वर्णन जे आहे ते चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायात आहे, तर हा अध्यायाचा क्रमांक 5च का, तर त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये 1 नंबरचा जो श्लोक आहे 249 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी टीकेमध्ये दिलाय. त्यांनी काय म्हटलंय, पूर्वस्मिन अध्याये परीक्षाम अभिधाय तत्परीक्षणीयम शरीरम दुष्ट अदुष्ट स्रोतो विभागेन वक्तुम स्रोतसाम विमानम उच्यते. म्हणजे काय, तर यापूर्वीचा जो अध्याय आहे त्रिविध रोग विशेष विज्ञानी अध्याय, त्यात त्यांनी आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान अशा 3 परीक्षांचं वर्णन केलंय. मग ह्या परीक्षांचा प्रयोग किंवा ह्या परीक्षांचं
परीक्षणीय असा भाव कुठला आहे ज्यांचा त्यावर प्रयोग करायचा आहे, तर ते आहे शरीर. म्हणून या शरीराचं ज्ञान जे आहे ते दुष्ट म्हणजे विकृत आणि अदुष्ट म्हणजे प्राकृत स्रोतसांच्या स्वरूपात जाणून घेण्यासाठी त्यांनी त्रिविध रोग विशेष विज्ञानी या अध्यायानंतर स्रोतसाम विमानम या अध्यायाचं वर्णन केलंय. आणि चौथी गोष्ट या वर्णनातून आपल्याला काय कळाली की हा जो अध्याय आहे स्रोतसाम विमानम अध्याय, त्याचं टायटल जे आहे ते प्रथम विभक्तीत आहे, त्याला ईय प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणजे डायरेक्टली स्रोतस या विषयांचं वर्णन त्यांनी ह्या अध्यायात केलेलं आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे आपला की व्युत्पत्ती, म्हणजे स्रोतस हा जो शब्द आहे तर तो शब्द जो आहे तो श्रुगतव किंवा श्रुश्रवणव या धातूपासून श्रवण, अभिवहन किंवा सरण या अर्थाने वापरला जाणार आहे. तिसरा जो मुद्दा आज आपण पाहणार आहोत महत्वाचा, तो म्हणजे आहे की स्रोतसांची निरुक्ती. स्रोतसांची जी निरुक्ती चरक संहितेत दिलेली आहे, सूत्रस्थानाचा जो 30वा अध्याय आहे त्यात 12 नंबरचा श्लोक आहे, 185 पेज नंबरवरती. इथे त्यांनी स्रोतसांची निरुक्ती देताना काय म्हटलंय, श्रवणात श्रोतांसी, आणि याची जी चक्रपाणी दत्तांची टीका आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय, श्रवणात इति रसादेही एव पोष्यस्य श्रवणात, आणि त्याचाच पाठभेद जो आहे खाली फुटनोट दिलेली आहे, तिथे 5 नंबरच्या फुटनोट मध्ये जो पाठभेद दिलाय काय म्हटलंय त्यांनी, रसस्य एव पोषकस्य श्रवणात. म्हणजे इथे 2 टर्म्स त्यांनी स्रोतसांची निरुक्ती सांगण्यासाठी वापरल्यात. पहिली आहे पोष्यस्य श्रवणात आणि दुसरी जी आहे ती पोषकस्य श्रवणात. ह्या 2 टर्म्स समजून घेण्यासाठी आपल्याला पोषक आणि पोषक या 2 गोष्टी काय आहेत हे माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आहार रसावर जेव्हा रसधात्वाग्नीची क्रिया होते तेव्हा बेसिकली 4 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट काय घडते की पोषक किंवा स्थायी अशा धातूची उत्पत्ती होते. दुसरी गोष्ट काय घडते की पोषक अंश जो आहे तो रक्त धातूकडे पाठवला जातो. तिसरी गोष्ट काय आहे की स्तन्य आणि आर्तव अशा रसधातूच्या उपधातूंची निर्मिती होते. आणि चौथी गोष्ट काय की या परिणमनातून रसधातूच्या मल स्वरूपात कफाची उत्पत्ती होते. म्हणजे रसादी पोष्य धातूंचं श्रवण, म्हणजे इथे जो श्रवण शब्द आहे तर तो उझिंग किंवा पाझरणे अशा अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे काय तर त्या धातूचा जो पोषक अंश आहे त्या स्पेसिफिक पोष्य किंवा स्थायी धातूच्या ठिकाणी नेऊन तिथेच त्यांचं श्रवण करणं हे काम कोणाचं आहे तर हे स्रोतसांचं आहे. आणि पाठभेदात जे सांगितलंय पोषकस्य श्रवणात, तर इथे जो श्रवण शब्द दिलाय त्याचा अर्थ काय आहे तर अभिवहन असा आहे. आणि हे अभिवहन कोणाचं आहे तर हे अभिवहन जे आहे ते पोषकांशाचा अभिवहन आहे. कारण काय तर आपल्याला माहिती की आपण जो आहार घेतो तो त्याच फॉर्म मध्ये शरीर ऍक्सेप्ट करत नाही, तर त्याला परिणमनाद्वारे जेव्हा शरीर रूपता प्राप्त होऊन तो त्या धातूंपर्यंत पोहोचला तरच तो त्यांच्या पोषणाचं कार्य करू शकतो. म्हणजे चरक शारीर स्थानाचा जो 6वा अध्याय आहे त्या 6व्या अध्यायामध्ये 16 नंबरचा श्लोक आहे, 332 पेज नंबर वरती. त्या श्लोकामध्ये काय म्हटलंय 16 नंबरच्या त्यांनी, परिणमतस्तु आहारस्य गुणाः शरीर गुण भावम आपद्यन्ते यथा स्वम अविरुद्धाः. त्याच्या टीकेमध्ये काय दिले बघा, परिणमत इति वर्तमान निर्देशेन यो यथा यथा आहारांशः परिणमते स तथा तथा शरीर गुणरूपताम याति. म्हणजे घेतलेल्या आहाराला शरीर गुणरूपता प्राप्त करून देण्यासाठी त्याचं परिणमन होणं हे आवश्यक आहे. आणि त्याच टीकेमध्ये खाली दिले बघा, यथा आहारस्य कठिनो भागो मांस अस्त्यादी कठीण भाग पोषको भवती द्रवांशस्तु शोणितादी रूपो भवती इत्यादी. म्हणजे आहार परिणमनानंतर त्यातला जो पार्थिव अंश आहे तो प्रामुख्याने मांस आणि अस्थी सारख्या पार्थिव धातूचं पोषण करणार आहे. पण हे दोन्ही जरी पार्थिव धातू असले तरी अस्थीचे पोषक अंश जर मांसवह स्रोतसात पोहोचले तर तिथे तो पोषक अंश तो श्रवण करतील का, तो पोषक अंश तिथे ड्रॉप करतील का प्राकृतरित्या, तर नाही. ते पोषक अंश अस्थिवह स्रोतसाद्वारेच आणि अस्थिपर्यंतच कॅरी केले जाऊन तिथेच त्यांचं श्रवण होणं हे अपेक्षित आहे. म्हणजे कुठला पार्थिव अंश अस्थिपर्यंत जाईल आणि कुठला पार्थिव अंश मांसापर्यंत जाईल हे डिसाइड करणारा फॅक्टर सुद्धा कोण आहे तर तो स्रोतसच आहे. म्हणजे हा पार्थिव अंशाचं सिलेक्शन करणं, त्यांचं त्या डिझायर्ड धातूपर्यंत अभिवहन करणं आणि त्याच धातूपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचं श्रवण करणं, हे जे तिन्ही कामं आहेत हे स्रोतसांद्वारे अपेक्षित आहेत. म्हणजे गंगाधरांनी जसं रसादी श्राव पथत्वात स्रोतांशी, म्हणजे फक्त पोषक अंशाचं किंवा जे धातूंचं अभिवहन होणार आहे ते फक्त स्रोतसांचं कार्य नाहीये, तर पोषक अंशाचं सिलेक्शन करणं, त्यांचं अभिवहन करणं आणि श्रवण करणं, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या स्रोतसांद्वारे घडणार आहेत. चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्रोतसांची निर्मिती.
तर आपल्याला माहिती आहे की सर्वम द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन्, म्हणजे सगळी द्रव्ये जी आहेत ती पांचभौतिक आहेत. तसंच स्रोतस सुद्धा पांचभौतिक आहेत, म्हणजे स्रोतसांच्या संघटनासाठी सुद्धा पृथ्वी आणि आप महाभूताची आवश्यकता असणार आहे. त्यातल्या भाव घटकांच्या परिणमनासाठी अग्नी महाभूत आवश्यक असणार आहे. त्यातल्या भाव घटकांच्या वहनासाठी वायू महाभूताची अपेक्षा आहे. आणि ते भाव घटक जिथे रिसाइड करणार आहेत त्यासाठी काहीतरी अवकाशाची आवश्यकता आहे, म्हणजे तिथे आकाश महाभूत सुद्धा प्राधान्याने इन्व्हॉल्ड आहे. तरी सुद्धा हे पांचभौतिक एंटिटी असेल तरी सुद्धा व्यपदेशस्तु भूयसा न्यायाने जो चरक शारीर स्थानाचा 7वा अध्याय आहे, त्या 7व्या अध्यायामध्ये जो 16 नंबरचा श्लोक आहे 339 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी पांचभौतिक भाव घटकांचं वर्णन केलंय. तर त्यात स्रोतस जे आहे ते आकाशीय भाव आहे असं प्राधान्याने वर्णन त्यांनी केलंय. काय म्हटलंय त्यांनी, खालून जी 3री-4थी ओळ आहे श्लोकाची त्यात त्यांनी म्हटलंय, यद विविक्तम यद उच्चते महांतीच्या अणुनी श्रोतांसी तद अंतरिक्षम शब्दः श्रोत्रमच. तर स्रोतस जी आहे ती प्रामुख्याने आकाशीय असा भाव आहे. आणि गर्भ उत्पत्तीच्या काळी जेव्हा स्रोतसांची निर्मिती किंवा उत्पत्ती वर्णन केली आहे, जी चरक सूत्रस्थानाच्या 12व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय, जो 8 नंबरचा श्लोक आहे 79 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी प्राकृत वायूचं कार्य एक्सप्लेन केले. आणि ते प्राकृत वायूचं कार्य एक्सप्लेन करताना 79 नंबरच्या श्लोकावरती वरतून 10-12 नंबरचा जो श्लोक आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय, स्थूल अणुस्रोतसाम भेदता. तर या स्थूल अणुस्रोतसाम भेदताची टीका जी आहे ती 80 नंबरच्या पेज वरती जो डाव्या बाजूचा कॉलम आहे टीकेचा, त्यात खालून एक 15वी वगैरे ओळ असेल, त्यात त्यांनी सांगितलंय की भेदता इति करता हा एतच्च शरीर उत्पत्ती काले, म्हणजे गर्भावस्थेमध्ये स्रोतसांना उत्पन्न करण्याचं कार्य कोणाचं आहे, तर ते प्राकृत वायूचं आहे असं वर्णन त्यांनी केलंय. आणि हेच वर्णन सुश्रुत शारीर स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्यामध्ये 28 नंबरचा जो श्लोक आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय की यथार्थ मूष्मणायुक्तम वायू श्रोतांसी धारयेत, म्हणजे वायू महाभूतासोबतच अग्नि महाभूताचा सुद्धा या स्रोतस निर्मितीमध्ये सहभाग आहे असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढचा पॉइंट जो आपला आहे की स्रोतसांची व्याख्या काय आहे, तर स्रोतसांची व्याख्या जी दिलेली आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल, ते चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 3 नंबरचा श्लोक आहे 249 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी स्रोतसांची व्याख्या दिलेली आहे. तर त्यांनी तिथे काय म्हटलंय, स्रोतांसी खलु परिणाम आपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी भवंती अयन अर्थेन. तर ह्या श्लोकाची टीका जी खाली दिलेली आहे त्या श्लोकाच्या तिथे काय म्हटलंय की खलु शब्द हेतू, म्हणजे काय, खलु शब्द जो आहे तो या हेतू या अर्थाने इथे दिलाय. म्हणजे त्यांना स्रोतसच का म्हणायचं किंवा स्रोतस कुणाला म्हणायचं, तर त्याचे त्यांनी 2 महत्वाचे क्रायटेरिया दिलेत. तर पहिला क्रायटेरिया काय दिलाय की परिणाम आपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी, आणि दुसरा क्रायटेरिया जो दिलाय तो दिलाय अयन अर्थेन. तर हे परिणाम आपद्यमान धातू म्हणजे काय, तर याच्या टीकेत त्यांनी दिलंय, जी टीकेची खालून 5वी ओळ आहे त्यात त्यांनी म्हटलंय की परिणाम आपद्यमानानामिती पूर्व रसादी रूपता परित्यागेन उत्तर रक्तादी रूपताम आपद्यमाना. म्हणजे काय की ज्यांच्यावर धात्वाग्नीची प्रक्रिया अजून चालू आहे आणि उत्तर धातूमध्ये त्यांचं अजून परिवर्तन झालेलं नाहीये, अशा इंटरमिजिएट स्टेट मध्ये असणाऱ्या, म्हणजे रक्तधातूच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रस जो धातू आहे त्या रस धातूवर रक्तधात्वाग्नीचं कार्य अजून चालू आहे आणि तो रस जो आहे तो रक्तत्वापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. अशा इंटरमिजिएट स्टेट मध्ये असणाऱ्या भाव घटकांचं धातूंचं अभिवहन करणारे कोण आहेत, तर ते स्रोतस आहेत. हा झाला पहिला क्रायटेरिया. आणि दुसरा शब्द त्यांनी काय वापरलाय की अयन अर्थेन. तर या अयन अर्थेनची टीका त्यांनी काय दिली आहे, अयन अर्थेन इति वचनात न स्थिराणाम धातूनाम अभिवाहिनी भवंती स्रोतांसी किंतु देशांतर प्रापणेन अभिवाहिनी भवंती. म्हणजे अयन म्हणजे काय, तर मार्ग आहे, आणि मार्ग आहे म्हणजे या मार्गातून वहन होणार पण कोणीतरी त्यांना अपेक्षित आहे. आणि ह्या मार्गातून जाणारे असे जे धातू आहेत ज्यांनाच पुढे आपण बघणार आहोत की त्यांना मार्गग धातू म्हटले, किंवा आपण आता वरती जे बघितलं की इंटरमिजिएट स्टेट मध्ये असणारे परिणाम आपद्यमान अशा स्टेट मध्ये असणारे जे मार्गग धातू आहेत त्यांचंच वहन जे आहे ते स्रोतसांद्वारे होणार आहे. आणि ज्यांचं परिणमन पूर्ण झालंय अशा स्थायी किंवा पोष्य किंवा पुढे ज्यांना स्थानस्थ धातू म्हटलंय त्यांचं वहन जे आहे ते स्रोतसांद्वारे होणार नाहीये. याच्याच पुढे टीकेत काय म्हटले बघा, एवं मन्यते रक्तस्य वृद्धी
शोणित रूपतया परिणमता रसेन मिलितेन कर्तव्या. म्हणजे काय, तर रसाचं जेव्हा शोणित रूपात परिणमन होईल तेव्हाच रक्ताची वृद्धी जी आहे ती आपल्याला दिसणार आहे. त्याच्या पुढे टीकेत म्हटलंय सच स्थानांतरस्थस्य रसस्य रुधिरेण समम मेलको न गमन मार्गम स्रोतसंज्ञकम अंतरा भवन्ति. म्हणजे काय, तर अशा परिणमन चालू असणाऱ्या रसधातूला रक्तत्व प्राप्त होईपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग म्हणून जे अपेक्षित भावघटक आहे, तो अपेक्षित भावघटक म्हणजे कोण आहे, तर स्रोतस आहे. आणि या स्रोतसांचं एक कार्य त्यांनी पुढे दिलंय टीकेमध्ये. अयम तावदभिसंधिः स्रोतक कारणिको हि धातूनां प्रायो रक्तादीनां उत्तर धातू पोषक भागो परिणामो भवति. म्हणजे काय, तर रक्तादी उत्तर धातूंना त्यांचा पोषक अंश पुरवण्याचं काम जे आहे ते स्रोतसांशिवाय घडू शकत नाही. आणि पुढे काय दिले, तच्चापि उत्तर धातू पोषणम न अंतरेण स्रोतो भवति. म्हणजे या पुढील जे धातूंचं पोषण आहे, रक्त असेल, मांस असेल, मेद असेल, ते स्रोतसांशिवाय शक्य नाही. आणि यश्च रक्ते न्यायः स सर्वत्र शारीर भावे. म्हणजे हा जो रक्ताच्या बाबतीत न्याय आहे, हे रक्ताच्या बाबतीत इथे जे उदाहरण दिलेलं आहे तेच सर्व शरीर भाव घटकांच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं. म्हणजे प्रत्येक भाव घटकाच्या पोषणासाठी त्यांना स्वतंत्र अशा त्याच्या स्रोतसाची आवश्यकता आहे. कारण त्यांनी पुढे दिले टीकेमध्ये न च अन्य स्रोतसा अन्य धातू पुष्टी ही संभवती सर्व पोषणां भिन्न देशत्वात. म्हणजे प्रत्येक धातू जो आहे तो शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिच्युएटेड आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला पोषणासाठी त्याच्या वेगवेगळ्या अशा स्रोतसाची अपेक्षा आहे. आणि जसं आपण आधी पाहिलं होतं की त्या धातूच्या विशिष्ट स्रोतसाद्वारे त्याच धातूची पुष्टी होणार आहे, दुसऱ्या धातूची नाही. आणि याच्यासाठी त्यांनी एक उपमा अलंकाराचं उदाहरण आपल्याला टीकेमध्ये दिलंय की न ही अभिन्नेन स्रोतसा भिन्न देश वृक्षयोः सेचनमस्ति. म्हणजे एकाच शेतात 7 वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या झाडांना जर आपल्याला एकाच पाईपद्वारे पाणी द्यायचं असेल तर त्या प्रत्येक झाडाच्या दिशेने आपल्याला एक स्पेसिफिक पार्ट करूनच तिथपर्यंत ते पाणी किंवा ते पोषण पोहोचवणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक भाव घटकाचं शरीरामध्ये वेगळं स्रोतस असणं अपेक्षित आहे. आणि या स्रोतसांद्वारे फक्त परिणाम अपद्यमान धातूंचंच वहन होणार आहे, हे त्यांनी आपल्याला व्याख्येतून सांगितलंय. किंवा सुश्रुत शारीर स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्यात 13 नंबरचा जो श्लोक आहे त्यात त्यांनी व्याख्या सांगितली, ज्यात काय वर्णन केलंय की मूलात खाद अंतरम देहे प्रसृतम तु अभिवाह्यत स्रोतसस्तदिति विज्ञेयम सीरा धमनी वर्जितम. आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, येतो मॅडम. येतो मॅडम. ओके, थँक्यू. तर सुश्रुताचार्यांनी ही जी व्याख्या दिली आहे ह्यात डल्लनांनी एक टीका दिली आहे. तर त्यांनी मूलात खादची टीका काय दिली आहे की हृदयादी छिद्रात म्हणजे हृदयादी मूल छिद्रांद्वारे आणि अभिवाही म्हणजे रसादींच्या अभिवहनासाठी प्रसृतम म्हणजे पसरलेले असे यत अंतरम म्हणजे जे अवकाश आहे आणि जे सिरा धमनी वर्जितम म्हणजे जे की सिरा आणि धमनीपेक्षा वेगळं आहे त्याला त्यांनी स्रोतस असं म्हटलंय. म्हणजे यातून आपल्याला 4 गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट काय कळाली की एका मूल छिद्रातून उत्पन्न म्हणजे प्रत्येक स्रोतसाची सुरुवात जी आहे ती त्यांच्या मूलस्थानापासून होणार आहे. दुसरी गोष्ट काय कळाली की रसादी जे धातू आहेत त्यांचं अभिवहन जे आहे ते स्रोतसांद्वारे होणार आहे. तिसरी गोष्ट काय कळाली की स्रोतस जी आहेत ती सर्व शरीरात पसरलेली आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की स्रोतस ही सिरा आणि धमनीपेक्षा वेगळी अशी एक एंटिटी आहे. ह्या गोष्टी आपल्याला सुश्रुतांनी शारीर स्थानामध्ये जी व्याख्या दिली त्यातून कळाल्यात. आणि हा चौथा मुद्दा जो त्यांनी सांगितला की सिरा धमनी वर्जित अशी स्रोतस ही एक एंटिटी आहे, ते पटवून देण्यासाठी त्यांनी 4 कारणं आपल्याला सांगितलेत. तर पहिलं कारण काय आहे की व्यंजन अन्यत्वात म्हणजे काय तर लक्षण अन्यत्वात. म्हणजे सिरा धमनी आणि स्रोतस ही 3 जे भावघटक आहेत त्या तिघांचं लक्षण किंवा त्यांचं व्यक्त स्वरूप जे आहे ते वेगवेगळं आहे. त्यांनी टीकेत दिलंय बघा डल्लनांनी की तत्र सीराणाम वातादिवहानाम अरुण नील शुक्ल लोहित वर्णत्वम लक्षणम शब्दादिवह धमनीनाम तू वर्णम अनुक्तम. आणि स्रोतसांच्या बाबतीत दिले की स्वधातू समवर्णत्वम एव स्रोतसामिती. म्हणजे वातादिवह सिरांचं त्यांनी अरुण नील शुक्ल लोहित वर्ण असं लक्षण दिलंय. स्रोतसांचं लक्षण सांगताना स्वधातू समवर्णाची असं लक्षण दिलंय. आणि शब्दादिवह धमनींचा वर्ण जो आहे तो अनुक्त आहे. म्हणजे या तिन्हीची लक्षणं वेगळी आहेत, म्हणजे या 3 एंटिटीज वेगळे आहेत असं पहिलं कारण त्यांनी आपल्याला दिलंय. दुसरं जे कारण दिलंय ते मूल संनियमात म्हणजे ह्या तिन्ही जे भावघटक आहेत त्यांच्या संख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मूल सिरा 40 आहेत, मूल धमनी जे आहेत 24 आहेत आणि स्रोतस जी आहेत ती 22 आहेत. म्हणजे हे तिन्ही एकच भावघटक असते तर त्यांच्या
वेगवेगळ्या संख्या त्यांनी आपल्याला दिल्या नसत्या. तिसरं जे कारण सांगितलंय ते कर्म वैशिष्ट्यात, म्हणजे या तिन्ही घटकांचं कर्म जे आहे ते विशिष्ट आहे आणि वेगवेगळं आहे. जसं स्थिरांच्या बाबतीत त्यांनी कर्म नाम प्रतिघात हे कर्म सांगितलंय, किंवा धमनींच्या बाबतीत शब्द रूप रस गंध महत्व हे कर्म सांगितलंय, आणि स्रोतसांच्या बाबतीत प्राण अन्न वारी रस शोणित मांस मेधो वाहित्व हे कर्म सांगितलंय. म्हणजे हे तिन्ही एंटिटीज एक असत्या तर वेगवेगळे कर्म त्यांच्याकडून घडले नसते, म्हणून त्या वेगवेगळ्या आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी कर्म वैशिष्ट्यात हे एक कारण दिलंय. आणि चौथं जे कारण दिलंय की ते आगम असं कारण दिलंय, म्हणजे शास्त्रात बऱ्याच ठिकाणी त्या एंटिटीज वेगवेगळ्या आहेत असं वर्णन झालंय. म्हणजे सुश्रुत सूत्रस्थानाचा 5वा अध्याय असेल किंवा सुश्रुत शारीर स्थानाचा 5वा अध्याय असेल, तिथे एकाच श्लोकाच्या एकाच ओळीमध्ये त्यांनी या तिन्ही भावघटकांची नावं दिली. जर ती एकच असती तर पुन्हा वेगळी नावं दिली नसती. अशा प्रकारची निबंध संग्रहामध्ये टीका त्यांनी याबद्दल दिली आहे. मग तरी पण बऱ्याच वेळा ह्या चारही एंटिटीज एकच आहेत असं का वाटतं, किंवा बऱ्याच आचार्यांनी तिन्ही एंटिटीज एक आहेत याचं असं एक्सप्लेनेशन दिलंय, तर त्याची पण त्यांनी 4 कारणं आपल्याला डल्लन टीकेमध्ये दिली आहेत. तर ती थोडक्यात आपण बघू. तर पहिलं कारण त्यांनी सांगितलंय की परस्पर सन्निकर्षात, म्हणजे हे जे तिन्ही भावघटक आहेत ते शरीरामध्ये खूप संलग्न, खूप एकमेकांच्या जवळ अशी सिच्युएटेड असल्यामुळे ती एक आहेत की काय असं वाटू शकतं. तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण डल्लनांनी दिलंय की जसं गवतांच्या काड्यांना जर आपण एकदम जवळ ठेवून त्याचा एक भारा बनवला आणि त्याला प्रज्वलित केलं तर गवताची प्रत्येक काडी जळत असली तरी सुद्धा ग्रॉसली आपल्याला काय कळतं की गवताचा भारा जळतोय. ती इंडिव्हिज्युअल काडी जळते हे आपल्याला का कळत नाही, तर त्या ज्या गवताच्या काड्या आहेत त्या आपण खूप सन्निकर्षाने ठेवलेल्या असल्यामुळे. तर दुसरं कारण त्यांनी काय दिलंय की सदृश आगम, म्हणजे बऱ्याच वेळा आपतांनी सुद्धा त्यांचा सारखेपणा त्या एंटिटीज एक आहेत की काय असं वर्णन केलं. म्हणजे टीकेत त्यांनी दिलंय की आकाशीय अवकाशानाम देही नामानी देहीनाम सिरा स्रोतांसी मार्गाख धमन्यः, म्हणजे हे अवकाश जिथे धातू घटक जिथे अवकाश करतात, जिथे रिसाइड करतात, असं आकाशीयत्व यांच्यामध्ये कॉमन असल्यामुळे बऱ्याचदा ह्या तिन्ही एंटिटीज एक आहेत असं वाटू शकतं. तिसरं कारण जे दिले त्यांनी सदृश कर्म, तर यांचं कर्म जे आहे ते सदृश आहे, म्हणजे भावघटकांचं वहन हे ग्रॉसली जर आपण कर्म म्हणून लक्षात घेतलं तर सदृश्य कर्म हे आपल्याला समजून येईल. किंवा त्यांनी एक उदाहरण दिले की 100 लोकांना जर आपण गाणं गाण्यासाठी सांगितलं तर ते वेगवेगळे जरी गाणं गात असले तरी ग्रॉसली ते गाणं गातायत एवढं एकच गोष्ट आपल्याला प्रतीत होते, जरी ती गाणी वेगवेगळी असली तरी. इथे काय कॉमन आहे, तर इथे गायन हा फॅक्टर कॉमन आहे, तसंच भावघटकांचं वहन हा फॅक्टर कॉमन असल्यामुळे ते एक आहेत असं वाटू शकतं. आणि चौथं कारण जे त्यांनी दिलंय की सूक्ष्मात, म्हणजे शिराधमनी स्रोतस जे असतील ते सूक्ष्म आहेत, त्यामुळे त्यांचं कार्य आपल्याला डिरेक्टली प्रत्यक्ष गम्य जरी असलं तरी त्यांचं जे मॅनिफेस्टेशन आहे किंवा स्वरूप आहे ते सूक्ष्म आहे किंवा अतिंद्रिय आहे, त्यामुळे ते भावघटक एक आहेत असं वाटू शकतं. तर हे सुश्रुताचार्यांनी आपल्याला व्याख्या आणि शिराधमनी वर्जित जे आहे तर ते वर्जित म्हणजे स्रोतस हे शिराधमनींपेक्षा वेगळे आहेत की ह्या एकच एंटिटी आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी दोन्हींची 4 कारणं आपल्याला दिली. आणि अष्टांग हृदय शारीर स्थानाचा जो 3रा अध्याय आहे त्यामध्ये 46 नंबरचा जो श्लोक आहे तिथे त्यांनी स्रोतसांची व्याख्या दिली आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय, विसानामिव सूक्ष्माणी दूरम प्रविसृतानी च द्वाराणी स्रोतसाम देहे रसो येही उपचीयते, म्हणजे त्यांनी इथे उपमा अलंकाराचा वापर करून काय सांगितलंय की बिसातले सूक्ष्म केशाकार तंतू जसे पूर्ण बिसभर पसरलेले असतात तसे स्रोतसांची मुख जी आहेत ती संपूर्ण शरीरात पसरलेली असतात. आणि पुढे त्यांचं कार्य पण दिलंय. टीकेत त्यांनी काय म्हटलंय बघा, यैहि इति द्वारैहि छिद्रैहि देहे शरीरे अव्यवहृतस्य आहारस्य कायाग्निना पच्यमानस्य प्रसाद भावोय समुद्भवती सरसह प्रसादाख्य उपचीयते वृद्धी येते, म्हणजे काय की जाठराग्नीद्वारा जेव्हा घेतलेल्या आहारावर पचनक्रिया होईल आणि त्या पचनक्रियेतून उत्पन्न होणारा जो प्रसादभूत रसधातू आहे त्याचं अभिवहन आणि उत्तर धातूंचं पोषण करण्याचं जे काम आहे ते स्रोतस करतात. म्हणजे चरकाचार्यांनी परिणाम अपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी अयनार्थेन, सुश्रुताचार्यांनी मुलात खाद अंतरम देहे आणि अभिवाही रसादींचं अभिवहन करणारे आणि पसरलेले आणि शिराधमनी वर्जित अशी एंटिटी, आणि अष्टांग हृदयकारांनी एका उपमा अलंकाराच्या आधारे स्रोतसांची व्याख्या केलेली आपण बघितलं. आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्रोतसांचे प्रकार. तर चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर या 5व्या अध्यायातला जो 1 नंबरचा श्लोक आहे त्याच्या टीकेमध्ये आपण वाचलं सुरुवातीलाच 249 पेज नंबर वरती. तिथे त्यांनी काय म्हटलं की
तत्परीक्षणीयम शरीरम दुष्ट अदुष्ट स्रोतो विभागेन वक्तुम स्रोतसाम विमानमुच्यते. म्हणजे इथे स्रोतसांचे दोन प्रकार त्यांनी सांगितले की एक आहे विकृत स्रोतस किंवा दुसरा आहे प्राकृत स्रोतस. आणि त्याच्याच पाठभेदामध्ये खाली जे फुटनोट दिली आहे तिथे 1 नंबरचा जो त्यांनी श्लोक सांगितला त्यात त्यांनी काय म्हटलंय, दृष्ट आणि अदृष्ट स्रोत विभागेन. म्हणजे दिसणारे किंवा दृश्यमान ज्यालाच आपण बहिर्मुख स्रोत असं म्हणतो, किंवा अदृष्ट किंवा न दिसणारे ज्यांना आपण अंतर्मुख स्रोत असं म्हणतो, अशा प्रकारे स्रोतसांचे प्रकार त्यांनी सांगितले आहेत. आणि दुसरे जे प्रकार आहेत म्हणजे आकारावरून चरकल्प स्थानाचा जो पहिला अध्याय आहे, तर या चरकल्प तिथे मदन फळाच्या ऍक्शनचं त्यांनी वर्णन केलंय आणि तिथे एक शब्द त्यांनी वापरलाय की स्थूल अणु स्रोतोभ्य. म्हणजे आकारानुसार स्थूल आणि अणु असे सुद्धा स्रोतसांचे प्रकार त्यांनी सांगितलेत. आणि जसं आपण आता गर्भ उत्पत्ती कालामध्ये प्राकृत वायूद्वारे स्रोतसांची उत्पत्ती पाहिली, तिथे पण स्थूल अणु स्रोतसां भेटता असा शब्द आपण पाहिला. म्हणजे आकारानुसार स्थूल आणि अणु असे सुद्धा स्रोतसांचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेत. तसंच आपल्याला माहिती की बहिर्मुख आणि अंतर्मुख असे स्रोतसांचे दोन प्रामुख्याने प्रकार केलेत. तर ही बहिर्मुख स्रोतस आणि 7 शिरस्थ अशी बहिर्मुख स्रोतस ज्यांची ओपनिंग जी आहे ती एक्सटर्नली प्रेझेंट आहे त्यांचं वर्णन केलंय. आणि चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे जो आपण आता बघतोय त्यामध्ये 7 नंबरचा जो श्लोक आहे, त्या 7 नंबरच्या श्लोकामध्ये त्यांनी अंतर्मुख जी स्रोतस आहेत त्या 13 स्रोतसांचं वर्णन केलंय. तिथे काय म्हटले बघा, डाव्या बाजूचा जो श्लोक आहे त्यात 4थी लाईन आहे, तद यथा प्राण उदक अन्न रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र मूत्र पुरुष स्वेद वाहन येते. अंतर्मुख स्रोतसांचं वर्णन करताना त्यांनी 13 स्रोतस सांगितले. त्यातले पहिले 3 जे आहेत प्राण उदक किंवा अन्न, ज्यांना आपण बाह्य प्राण असं म्हणतो, आणि यांचं शरीरामध्ये सेवन म्हणजे यांचं शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर शरीराचं जे आहे ते पूर्ण होणार आहे किंवा पोषण होणार आहे. त्यानंतरच त्यावर परिणमन झाल्यानंतर त्यांचं प्रसाद धातूमध्ये रूपांतर होणार आहे. आणि या धातूंच्या वहनासाठी, या धातूंना त्यांचा पोषक अंश मिळण्यासाठी 7 धातू व स्रोतसांचं वर्णन केलंय. आणि या धातूंच्या परिणमनातून जो मलांची उत्पत्ती होणार आहे त्या मलांच्या अभिवहनासाठी 3 मलवह स्रोतसांचं वर्णन केलेलं त्यांनी आपल्याला दिसतं. आणि गंगाधरांनी जी जल्पकल्पतरू टीका आहे त्यामध्ये 2 विशेष प्रकारांच्या स्रोतसांचं वर्णन केलंय. एक आहे अयनभूत आणि दुसरं आहे अयनभूत आणि अधिष्ठानभूत. तर चरक विमानस्थानाचा जो 5वा अध्यायातला श्लोक आपण आता बघत होतो 7 नंबरचा, त्या श्लोकामध्ये त्यांनी दिले बघा, वातपित्त श्लेष्मणाम पुनः सर्व शरीर चराणाम सर्वानी स्रोतांसी अयनभूतानी तद्वत अतींद्रियाणाम पुनः सत्वादीनाम केवलम चेतनावत शरीरम अयनभूतम अधिष्ठानभूतम. म्हणजे ही अयनभूत जी स्रोतस आहे ती त्रिदोषांच्या बाबतीत वर्णन केले आहेत. मग अयनभूत स्रोतस म्हणजे काय की त्रिदोष जे आहेत ते सर्व शरीरात संचारी अवस्थेत असतात, म्हणून त्यांना मार्ग रूपात किंवा त्यांना संचरण करण्यासाठी त्यांचं अयनभूत स्रोतस वर्णन केलंय. आणि जे सत्वादी अतींद्रिय आहेत त्यांचं स्रोतस जे आहे ते अयनभूत आणि अधिष्ठानभूत अशा दोन्ही रूपांचं आहे. आणि संपूर्ण शरीर नाही तर फक्त चेतनावत शरीर जे आहे ते सत्वादींचं स्रोतस म्हणून सांगितलंय. तर असं का, तर त्यांनी टीकेमध्ये दिले बघा, जी उजव्या बाजूला टीका दिलेली आहे 7व्या नंबरच्या श्लोकाची, त्यात त्यांनी काय म्हटले, तद्वतिती सर्व शरीर चरण. म्हणजे जसे वातादी दोष सर्व शरीरचर आहेत तसेच सत्वादी अतींद्रिय सुद्धा सर्व शरीरचर आहेत, तरी सुद्धा चेतनावत शरीरच का त्यांचं अयनभूत अधिष्ठानभूत स्रोतस सांगितलं, तर चेतनावत शरीरम इत्यानेन अचेतन केश नखादी प्रदेशम सत्वादी गमने निषेधती दोषास्तु तत्र अपियांती. म्हणजे फक्त चेतनावत शरीरच का, तर अचेतन अशा केश नखादींमध्ये सत्वादींचं गमन होत नाही, परंतु दोषांचं गमन जे आहे ते तिथे पण होतं. म्हणून दोषांच्या बाबतीत संपूर्ण शरीर हे अयनभूत दिलंय आणि सत्वादी अतींद्रियांच्या बाबतीत फक्त चेतनावत शरीरच दिलंय. म्हणजे चरक शारीर स्थानाचा जो पहिला अध्याय आहे तिथे 136 नंबरचा जो श्लोक आहे तिथे वेदनेच्या अधिष्ठानाचं वर्णन केलंय 299 पेज नंबर वरती.
136 नंबरचा जो श्लोक आहे तिथे त्यांनी काय म्हटले बघा, वेदनानाम अधिष्ठानम मनोदेहश्च सेंद्रिय केशलोम नख अग्रान्न बलद्रव गुणैहि विना. म्हणून त्यांनी सत्वादी अतिंद्रियांच्या बाबतीत फक्त चेतन शरीर हे अयनभूत आणि अधिष्ठानभूत आहे असं सांगितलं. तर फक्त चेतनवत शरीरच का हे आपल्याला कळालं, पण अयनभूत आणि अधिष्ठानभूत असे दोन स्रोत का, तर आपण बघितलं की मन हे केशादींना सोडून संपूर्ण चेतनावत शरीरात ज्ञानग्रहणासाठी इंद्रियांसोबत संचार करत असतं. मग या संचरणासाठी त्याचं अयनभूत स्रोतस जे आहे ते महत्वाचं आहे. पण जेव्हा व्यक्ती निद्रिस्त असतो, आपल्याला माहिती की यदा तू मनसी क्लांते कर्म आत्मान क्लमान्वित विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिती मानवः. म्हणजे जेव्हा मनुष्याचं मन जे आहे ते क्लांत झालेलं असतं आणि इंद्रियाद्वारे ज्ञानग्रहणाचं कार्य जे आहे ते टेम्पररीली पॉज झालेलं असतं, तेव्हा त्या मनाला शरीरात रिसाइड करण्यासाठी म्हणून कदाचित अधिष्ठानभूत स्रोतसाचं वर्णन मनाच्या बाबतीत केलेलं असू शकतं. किंवा चरक शारीर स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे, तर त्या चरक शारीर स्थानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो 31 नंबरचा श्लोक दिलेला आहे 305 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी आत्म्याचं देहांतर गमन सांगितलंय. आणि या आत्म्याच्या देहांतर गमनाचं वर्णन करताना त्यांनी काय म्हटलंय, भूतैहि चतुर्भिः सहित सुसूक्ष्मैहि मनोजवो देहमुपैति देहात. म्हणजे आत्मा देहांतर गमन करताना त्याच्यासोबत 4 जी महाभूत आहेत आणि सूक्ष्म स्वरूपातलं जे मन आहे ते देहांतर गमन करणार आहे. म्हणजे मन जे आहे त्याला कदाचित टेम्पररीली म्हणून रिसाइड करण्यासाठी शरीर हे अधिष्ठानभूत म्हणून वर्णन सुद्धा कदाचित केलेलं असू शकतं. हे चरकाचार्यांनी सांगितलेल्या प्रकारांचं वर्णन आपण पाहिलं. तसंच सुश्रुताचार्यांनी सुद्धा बहिर्मुख आणि अंतर्मुख अशा 2 प्रकारे स्रोतसांचं वर्णन केलंय. म्हणजे सुश्रुत शारीर स्थानाच्या 5वा अध्याय जो आहे तिथे 10 नंबरच्या श्लोकात त्यांनी बहिर्मुख स्रोतसांचं वर्णन केलंय आणि स्त्रियांमध्ये त्यांनी 3 एक्स्ट्रा स्रोतसांचं वर्णन केलंय, ज्यामध्ये 2 स्तन्यवह आणि 1 आर्तवह अशा प्रकारे त्यांनी सांगितले. आणि सुश्रुत शारीर स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्यात 12 नंबरच्या श्लोकात त्यांनी अंतर्मुख स्रोतसांचं वर्णन केलंय, जिथे 11 स्रोतस जी पेयर्ड आहेत आणि ज्यांना योगवाही स्रोतस त्यांनी म्हटलंय, अशा 22 स्रोतसांचं त्यांनी वर्णन केलंय. आणि अष्टांगहृदयकारांनी शारीर स्थानाचा जो 3रा अध्याय आहे त्यात 40 आणि 41 नंबरच्या श्लोकात बहिर्मुख आणि अंतर्मुख स्रोतसांचं वर्णन केलंय, ज्यात अंतर्मुख स्रोतसांनाच त्यांनी जीवित आयतन म्हणजे जिथे प्राणांचा निवास आहे असा एक पर्यायी शब्द वापरलाय. आणि याच्याच अरुंदत्त टीकेमध्ये त्यालाच पर्याय म्हणून त्यांनी दृश्य आणि अदृश्य असं म्हणून सुद्धा स्रोतसांच्या प्रकारांचं वर्णन केलंय. तर पुढचा जो मुद्दा आहे की स्रोतसांची संख्या, तर चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, तर त्या चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये जो 3 नंबरचा श्लोक आहे तिथे त्यांनी सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली 249 पेज नंबर वरती. ते त्यांनी काय म्हटलंय, यावंत पुरुषे मूर्तिमंतो भाव विशेषा तावंत एव अस्मिन स्रोतसाम प्रकार विशेषा. म्हणजे शरीरामध्ये जेवढे मूर्तिमंत भाव विशेष आहेत तेवढ्यांचेच विशेष स्रोतस आहेत. म्हणजे हे जे क्रायटेरिया या वाक्यामध्ये दिलेले आहेत ते विशेष स्रोतसांचे क्रायटेरिया आहेत. आणि हे 2 क्रायटेरिया कुठले, तर मूर्तिमंत आणि दुसरा जो आहे तो भाव विशेष. पहिला जो क्रायटेरिया आहे मूर्तिमंत, तर बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या शब्दाचा एक अर्थ माहित असतो किंवा एक अर्थ प्रचलित असतो, परंतु तोच अर्थ प्रत्येक अधिकरणात लागू पडेल का, तर असं नाहीये. म्हणून टीकाकारांनी त्यांना त्या शब्दाचा त्या अधिकरण विशेषाने वेगळा अर्थ जर अभिप्रेत असेल तर तो तिथे स्पष्ट केलाय. म्हणजे उदाहरण म्हणून बघायचं झालं तर चरक विमान स्थानाचा जो 6वा अध्याय आहे त्या 6व्या अध्यायामध्ये जो 11 नंबरचा श्लोक आहे आपल्या सगळ्यांना माहित असलेला 254 पेज नंबर वरती, तिथे सन्निपात शब्दाची व्याख्या त्यांनी दिलाय. चरक विमान स्थानाचा 6व्या अध्यायात 11 नंबरचा श्लोक 254 पेज नंबर वरती काय म्हटले त्यांनी, अनुबंध लक्षण समन्वितास्तत्र यदि दोषा भवन्ति तत्त्रिकम सन्निपातमाचक्षते. म्हणजे स्वतंत्र कारणांनी प्रकुपित झालेले त्रिदोष असा अर्थ त्यांनी सन्निपात शब्दाचा केलाय. आणि हाच सन्निपात शब्द जेव्हा प्रमेय संप्राप्तीत आलाय, चरक निदान स्थानाचा जेव्हा 4था अध्याय आपण बघू, त्या 4थ्या अध्यायामध्ये 8 नंबरचा श्लोक आहे. त्या 8 नंबरच्या श्लोकामध्ये 213 पेज नंबर वरती पण सन्निपात शब्द आलाय.
तिथे त्यांनी काय म्हटलंय, त्रयाणाम येषाम निदानादि विशेषाणाम सन्निपाते क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपमा पद्धते. आणि इथे सन्निपातेची टीका काय दिली आहे, सन्निपाते इति मेलके, म्हणजे शब्द एकच आहे पण अर्थ का बदलले, तर अधिकरण बदललं किंवा कॉन्टेक्स्ट बदलला. तसंच मूर्तिमंतच्या बाबतीत आपल्याला एक अर्थ माहित असतो की परमाणू असणारा किंवा पार्थिव असा घटक जो आहे, म्हणजे चरक शारीर स्थानाच्या 7वा अध्याय जो आहे, तर त्या चरक शारीर स्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये जो 16 नंबरचा श्लोक आहे, जो आधी पण आपण बघितला 339 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी पार्थिव भाव घटकांचं जिथे वर्णन केलं तिथे मूर्तिमत असा एक शब्द दिलाय बघा. यद विशेषतः स्थूलम स्थिरम मूर्तिमत गुरु खर कठीण मंगम नख अस्ति दंतमांस चर्मवर्चः केशश्मश्रू लोमकंडरादी तत्पार्थिव, म्हणजे मूर्तिमंत जे घटक आहेत ते पार्थिव तत्वाचे किंवा परमाणू असणारे, पार्थिव परमाणू असणारे अशा अर्थाने त्यांनी दिलाय. किंवा चरक शारीर स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, त्या 5व्या अध्यायामध्ये जो 5 नंबरचा श्लोक आहे 325 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी तस्य पुरुषस्य पृथ्वी मूर्ती ही, म्हणजे या मूर्तीची टीका त्यांनी दिली आहे, मूर्ती ही इति काठिन्यम. आणि हाच परमाणू असणारा किंवा पार्थिव तत्व असणारा अर्थ जर आपण स्रोतसांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर घेतला, तर पहिलंच जे स्रोतस दिलेलं आहे प्राणवह स्रोतस किंवा जे आपण दोषवह स्रोतस बघितले त्यात वातवह स्रोतस पण इन्क्लुडेड आहेत. जर परमाणू असणाऱ्या भावविशेषांचा स्रोतस आहे असा जर अर्थ आपण घेतला, तर हे जे दोन आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट होतील. म्हणजेच कारण आपल्याला माहिती की वायू जो आहे तो अमूर्त आहे, परमाणू नसणारा आहे, म्हणजे मूर्तिमंत या शब्दाचा काहीतरी वेगळा अर्थ त्यांना अपेक्षित आहे, जो अर्थ आपल्याला चक्रपाणींनी चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायातला जो 3रा मूळ श्लोक आहे त्या श्लोकाच्या टीकेमध्ये त्यांनी दिलाय 249 पेज नंबर वरती. त्यांनी काय म्हटलंय, मूर्तिमंत इति असर्वगत द्रव्य परिमाणवंत असर्वगत द्रव्य परिमाणम ही मूर्ती उच्यते. आता हे असर्वगत म्हणजे काय, तर सर्वगत म्हणजे आपल्याला माहितीये की सगळ्या शरीरात संचार करणारे, सगळ्या शरीरात जाणारे किंवा विभू असे भाव घटक. चरक शारीर स्थानाचा जो पहिला अध्याय आहे, तर त्या पहिल्या अध्यायात जो 80 नंबरचा श्लोक आहे तिथे विभू किंवा सर्वगत याची टीका आपल्याला दिलेली आहे 295 पेज नंबर वरती, जिथे आत्म्याच्या बाबतीत त्यांनी वर्णन केलंय. काय म्हटलंय, विभूत्वमिती, त्याची टीका जी दिली डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये, विभूत्वम सर्वगत परिमाण योगित्वम, म्हणजे मन असेल किंवा आत्मा असेल किंवा त्रिदोष असतील असे जे सर्व शरीरात चरण करणारे एंटिटीज आहेत त्या सर्वगत किंवा विभू आहेत. व असर्वगत म्हणजे काय, की जे भावविशेष संपूर्ण शरीरात संचार करणार नाहीयेत, ज्यांचं स्पेसिफिक कार्यक्षेत्र आहे, ज्यांचं स्पेसिफिक संचरण क्षेत्र आहे, अशाच भावविशेषांचं त्यांनी विशेष स्रोतस इथे वर्णन केलंय. म्हणजे बघा, चरक विमान स्थानाचा 5वा अध्याय जो आपण बघतोय त्यात 8 नंबरच्या श्लोकात सुरुवातीलाच त्यांनी प्राणवह स्रोतसांचं वर्णन केलंय आणि त्याच्या टीकेमध्ये त्यांनी दिलंय बघा 251 पेज नंबर वरती डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये त्यांनी काय म्हटलंय, एतच्च प्राणाख्य विशिष्टस्य वायोः विशिष्ट स्रोतः सामान्येन तु वायोः सर्व एवा धमनी इति न विरोधः. म्हणजे प्राण नावाच्या विशिष्ट वायूचं, ज्याचं की विशिष्ट संचरण क्षेत्र आहे, विशिष्ट कार्यक्षेत्र आहे, त्याच विशिष्ट स्रोतस आहे. ग्रॉसली जर वातदोषाचा विचार केला तर त्याचं जसं आम्ही आधी सांगितलं की ते वातदोष जो आहे तो सर्व शरीर संचारी असल्यामुळे त्याचं सर्व शरीर हेच स्रोतस आहे. जर प्राणाच्या बाबतीत आपण पाहायचं म्हटलं तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्या 28व्या अध्यायामध्ये 5 नंबरचा जो श्लोक आहे तिथे आपण बघू शकतो 616 पेज नंबर वरती त्यांनी काय म्हटलंय प्राणाच्या बाबतीत, स्थानम प्राणस्य मूर्ध उरह कंठ जिव्हा अस्य नासिका स्टीवन क्षवतु उद्गार श्वास आहारादी कर्मच. म्हणजे प्राणवायूचं स्पेसिफिक कार्यक्षेत्र आहे, स्पेसिफिक संचरण क्षेत्र आहे, म्हणून प्राणवह स्रोतसांचं वर्णन त्यांनी इथे केलंय. यातून आपल्याला काय जाणून घ्यायचंय की जसं प्राणाच्या बाबतीत आहे तसंच उदान वायू असेल, समान वायू असेल, अपान वायू असेल किंवा पित्ताचे 5 प्रकार असतील, कफाचे 5 प्रकार असतील, रसादी धातू असतील किंवा मल असतील, ज्यांचं स्पेसिफिक कार्यक्षेत्र आहे त्यांचंच विशिष्ट स्रोतस आहे. आणि सर्व शरीरचर असेल, जे त्रिदोष आहे, व्यानवायू आहे किंवा मन आहे, त्यांच्यासाठी संपूर्ण शरीर हेच स्रोतस आहे किंवा इतर शरीरातल्या सगळ्या स्रोतसांमध्ये त्यांचा संचार होत असतो, म्हणून त्यांचं स्पेसिफिक स्रोतस नाहीये. मग असं जर असेल तर आत्मा सुद्धा सर्व शरीरचर आहे, विभू आहे, मग आत्म्यात सुद्धा सर्व शरीर हे स्रोतस म्हणून ग्रंथात द्यायला हवं होतं, पण तसं दिलेलं नाहीये. का
तर दुसरा क्रायटेरिया दिलेला आहे चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण जो बघत होतो 3 नंबरच्या श्लोकामध्ये. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो आहे भावविशेषाचा, ज्यामध्ये आत्मा जो आहे तो बसत नाही. तर हे भावविशेष म्हणजे काय, तर या भावविशेषाचे सुद्धा 2 अर्थ चरक संहितेमध्ये दिलेले आहेत. म्हणजे पहिला अर्थ जो आहे तो चरक सूत्रस्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यात 44 नंबरचा श्लोक आहे. तर त्या 44 नंबरच्या श्लोकाच्या टीकेमध्ये 9 नंबरच्या पेजवरती त्यांनी भावविशेष या शब्दाची टीका आपल्याला दिली आहे. काय म्हटले त्यांनी, भवंती सत्ताम अनुभवंती इति भावः, म्हणजे ज्यांच्या सत्तेचा ज्यांच्या कार्याचा आपण अनुभव करू शकतो जरी ते प्रत्यक्ष गम्य नसले, म्हणजे आत्मा असेल बुद्धी असेल, त्यांना भावविशेष हा म्हणतात असा एक अर्थ दिलाय. पण इथे तो अर्थ अभिप्रेत आहे का, तर नाही. तर इथे भावविशेष शब्दाने त्यांना काय अपेक्षित आहे ते त्यांनी चरक विमानस्थानाच्या 5व्या अध्यायातला जो 3रा श्लोक आहे 249 पेज नंबरवरती त्याच्या टीकेमध्ये त्यांनी दिलाय. चरक विमानस्थानाच्या 5व्या अध्यायातला 3रा श्लोक, भावविशेषा इति उत्पत्ती म्हणतो विशेषः, म्हणजे ज्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाची जी सायकल आहे ती अविश्रांतपणे सुरू असते त्यांना भावविशेष असं म्हणतात. म्हणजे चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्या 28व्या अध्यायामध्ये जो 3 नंबरचा श्लोक आहे त्या 3 नंबरच्या श्लोकामध्ये 174 पेज नंबरवरती त्यांनी आपल्याला सांगितलंय की धातवो हि धात्वाहारा प्रकृती मनुवर्तनते, आणि त्याची टीका जी दिली आहे 175 पेज नंबरवरती डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये शेवटची ओळ आहे 1, 2, 3 नंबरची, त्यात त्यांनी काय म्हटलंय, धातवो रसादयो नित्यम क्षीयमाणा अशितादिजनित धात्वाहारा एव संतः परम स्वास्थ्य मनुवर्तनते न अनेन इत्यर्थ. म्हणजे शरीरातले दोष असतील, धातू असतील किंवा मल असतील हे नित्य क्षीयमान आहेत आणि आहाराद्वारे त्यांची परत उत्पत्ती होणार आहे, पोषण होणार आहे, आणि हे जे सायकल आहे हे कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. अशाच अर्थाचा जो श्लोक आहे तो चरक चिकित्सा स्थानाचा जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये 21 नंबरचा जो श्लोक आहे 515 पेज नंबरवरती तिथे त्यांनी आपल्याला सांगितलंय, काय म्हटलंय त्यांनी, संत त्या भोज्य धातूनाम परिवृत्तीस्तु चक्रवत, आणि याची जी टीका दिली आहे 516 पेज नंबरवरती वरून 10वी वगैरे ओळ असेल त्यात त्यांनी काय म्हटलंय, भोज्ये उपयुक्ते सती धातूनाम रसादीनाम चक्रवत परिवृत्तीर्भवती अविश्रांता समुत्पत्ती ही धातूना. म्हणजे आपल्याला यातून काय कळालं की जे सर्व शरीरचर नाहीये, ज्यांचं स्पेसिफिक संचरण किंवा कार्यक्षेत्र आहे आणि ज्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाची सायकल कंटिन्युअसली सुरू राहते, अशा दोन्ही क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या शरीर भावांचेच स्पेसिफिक स्रोत आहेत. त्रिदोष जे आहेत ते पहिल्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत का, तर ते सर्व शरीरचर आहेत, आणि मन जे आहे ते या दोन्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही का, तर मन एक तर सर्व शरीरचर आहे आणि दुसरा जो क्रायटेरिया आहे भावविशेषाचा त्यामध्ये सुद्धा मन बसत नाही. याचं वर्णन त्यांनी चरक विमानस्थानाचा 5वा अध्याय जो आपण बघत होतो आता 3 नंबरचा श्लोक जो आहे त्याच्या टीकेमध्ये 250 पेज नंबरवरती त्यांनी दिलंय. खालून एक 6वी ओळ आहे टीकेची डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये, त्यांनी काय म्हटलंय, मनस्तु यदि अपि नित्यत्वेन न पोष्यम, म्हणजे मन जे आहे ते नित्य असल्यामुळे ते पोष्य नाहीये. तर नित्यची जी टीका आहे ती सुश्रुत शारीर स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यात 9 नंबरच्या श्लोकात दिली आहे त्यांनी. तर नित्य म्हणजे नेमकं काय, तर नित्यमिती लयम क्वचिदपि न गच्छति इति अर्थ. म्हणजे जसं धातूंना जर पोषण मिळालं नाही तर त्यांचा क्षय होतो, तसं मनाला जरी पोषकांश मिळाला नाही तरी ते लय पावत नाही, कारण ते नित्य आहे. मग मनाला पोषणाची जरी गरज नाहीये तर मग मनोवह स्रोतच कशासाठी, तर त्याचं कारण त्यांनी त्याच टीकेत पुढे दिलंय बघा. मनस्तु यदि अपि नित्यत्वेन न पोषम तथापि तस्य इंद्रिय प्रदेश गमनार्थम स्रोतस अस्त्येव. म्हणजे पोषणाची जरी मनाला आवश्यकता नसेल तरी सुद्धा इंद्रिय प्रदेश गमनासाठी मार्गभूत या स्वरूपात त्याला स्रोतसाची आवश्यकता आहे. आणि या मनाला इंद्रिय प्रदेश गमन कशासाठी करायचंय, तर आपल्याला माहितीये की चरक सूत्रस्थानाचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये 4 नंबरचा जो श्लोक आहे 55 पेज नंबरवरती त्या 4 नंबरच्या श्लोकाची टीकेची जी शेवटची ओळ आहे त्यामध्ये त्यांनी दिलंय बघा,
इंद्रियाणी च मनोअधिष्ठितानि एव स्वविषय ज्ञाने प्रवर्तन्ते, किंवा याच अध्यायातला जो 7वा श्लोक आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय, मनःपुरस्सराणि इंद्रियाणी अर्थग्रहण समर्थानी भवन्ति. याच्या टीकेमध्ये दिले त्यांनी मनःपुरस्सराणि इति मनोअधिष्ठितानि, म्हणजे जोपर्यंत इंद्रिय मनोअधिष्ठित होत नाही तोपर्यंत ज्ञानग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपल्याला माहिती की ज्ञानग्रहणाची प्रक्रियेमध्ये काय सांगितलंय की आत्मा मनसा संयुज्यते मन इंद्रियेण इंद्रिय अर्थेन आणि तत्वज्ञान प्रवर्तते, म्हणजे या मनाला इंद्रियापर्यंत जाण्यासाठी म्हणून मनोह स्रोतसांचं त्यांनी वर्णन केले. मग असे मूर्तिमंत भावविशेष जे आहेत ते शरीरात अपरिसंख्य आहेत, म्हणजे स्रोतस पण शरीरात अपरिसंख्य आहेत. मग शरीर म्हणजे फक्त स्रोतसांचाच समुदाय का, सगळ्या शरीरामध्ये फक्त स्रोतसच आहेत का, इतर भाव घटक नाहीत का, तर त्याचं वर्णन जे आहे ते चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर त्या 5व्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे तिथे त्यांनी केलंय बघा. 250 पेज नंबर वरती काय म्हटलंय त्यांनी, अपीच एके स्रोतसामेव समुदयम पुरुषम इच्छन्ति, म्हणजे इथे काही आचार्यांचं एकही मत त्यांनी दिलं की काही आचार्यांचं असं मत आहे की शरीर जे आहे ते स्रोतोमय आहे, शरीर म्हणजे स्रोतसांचा समुदाय अशी त्यांनी व्याख्या केली आहे. आणि का असं का म्हटलंय तर त्याची 3 कारणं पण त्यांनी दिली आहे की सर्वगतत्वात. तर या सर्वगतत्वाची टीका दिली आहे. काय म्हटले त्यांनी, सर्वगतत्वात इति स्रोतसाम सर्व शरीर अवयवगतत्वात इत्यर्थ, म्हणजे स्रोतस जी आहे ती शरीरातल्या सगळ्या शरीर अवयवांपर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं कारण दिले त्यांनी सर्वसरत्वात, म्हणजे शरीरातल्या सगळ्या भाव घटकांचं वहन जे आहे ते स्रोतसांमार्फत होतंय. आणि तिसरं कारण जे दिलंय की दोष प्रकोपन प्रशमनानम, आणि त्याच्या टीकेमध्ये दिले त्यांनी दोष प्रकोपनम अपथ्यम दोष प्रशमनम वा पथ्यम सर्वस्मिन् शरीर प्रदेशे दोष रूपम सत् तथा भेषज रूपम सद्गच्छति तेन सर्वत्र स्रोतो विद्यते. म्हणजे काय तर हेतू स्वरूपात घेतलेलं जे अपथ्य आहे किंवा औषध रूपात सेवन केलेलं जे पथ्य आहे त्यांचा परिणाम आपल्याला दोषांचा प्रकोप किंवा प्रशमन अशा रूपात दिसतो. म्हणजे पथ्य किंवा अपथ्य जे आहे ते सर्व शरीरातल्या स्रोतसांमार्फत जाऊन दोषांवर प्रकोप किंवा प्रशमन अशा स्वरूपाची ऍक्शन घडवून आणतं. म्हणजे ते सगळ्या शरीरात पसरलेली आहेत, सगळ्या भाव पदार्थांचं वर्णन करतात, त्यांचं सर्व शरीरच्या अशा दोषांवर कार्य दिसून येतं. तर फक्त शरीरात स्रोतसच आहेत का, तर त्यांचं उत्तर देताना त्यांनी म्हटलंय की न तू येत देवम, म्हणजे असं नाहीये. का तर त्यांनी पुढे सांगितले की यस्य ही श्रोतांसी, त्याच्या टीकेत त्यांनी दिले बघा, यस्य ही श्रोतांसी यद घटितानी इत्यर्थ, म्हणजे या स्रोतसांचं संघटन ही स्रोतस ज्यापासून बनलेली आहेत. पुढे काय म्हटलंय, यच्च वहंती, या टीकेमध्ये काय म्हटलंय, यच्च वहंती इति यद रसादी वहंती इत्यर्थ, म्हणजे या स्रोतसांद्वारे ज्या भावघटकांचं वहन होतंय. तिसरं काय त्यांनी सांगितलंय, यच्च आवहंती, या आवहंतीची टीका दिली आहे त्यांनी यच्च पुष्यंती इत्यर्थ, म्हणजे या स्रोतसांतून वाहणाऱ्या पोषकांशाद्वारे ज्यांचं पोषण होतंय. आणि चौथं काय दिलंय की यत्रच अवस्थितानी, आणि या अवस्थितानीची टीका दिली आहे यत्र मांसादव संबद्धानी इति, म्हणजे जिथे ते अवस्थित आहेत हे 4 ज्या एंटिटी आहेत त्या स्रोतसांपेक्षा वेगळ्या आहेत, म्हणजे स्रोतसांव्यतिरिक्त सुद्धा भावघटक शरीरात आहेत. मग हा श्लोक वाचून आपल्याला असं वाटू शकतं की यांनी काय दिलंय की यच्च वहंती सर्वम तदन्यतेभ्य, म्हणजे स्रोतसातून वाहणारे जे धातू आहेत आणि स्रोतस आहेत हे वेगळे आहेत. पण अधिकरण काय आहे की शरीरात फक्त स्रोतसच आहेत का, म्हणजे अॅनाटॉमिकली शरीरात दुसरे भाव पदार्थ नाहीत का, हे सांगण्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की स्रोतस आणि धातू वहन त्यातून वहन होणारे धातू हे जे आहेत हे वेगवेगळे आहे. म्हणजे फक्त अॅनाटॉमिकल वर्णन आहे. आणि फिजिओलॉजिकली चरक विमान स्थानाचा याच 5व्या अध्यायातला जो 8 नंबरचा श्लोक आहे, तर या 8 नंबरच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय बघा, त्या उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये खालून 6वी ओळ आहे, त्यात त्यांनी काय म्हटलंय, यानी एव हि धातूनां प्रदोष विज्ञानानी तानी एव यथास्वम प्रदुष्टानां धातू स्रोतसां, म्हणजे चरक सूत्रस्थानाच्या 28व्या अध्यायात धातू प्रदोष जे धातूंच्या दृष्टीची जी लक्षणं दिली आहेत तीच धातू व स्रोतसाची लक्षणं आहेत. म्हणजे फिजिओलॉजिकली किंवा स्रोतस दृष्टीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर स्रोतस आणि त्यातून वाहणारे धातू हे वेगळे नसून ही एकच एंटिटी आहे. कारण
स्रोतसांची अतिप्रवृत्ती झाली म्हणजे स्रोतस जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर पडणार आहेत का, तर नाही. त्यातून वाहणारा जो धातू आहे तो जास्त प्रमाणात बाहेर पडतोय. म्हणजे क्रियात्मक दृष्ट्या स्रोतस आणि स्रोतसातून वाहणाऱ्या एंटिटीज एक आहेत आणि अनाटॉमिकली त्या वेगवेगळ्या आहेत. किंवा चक्रपाणींनी सर्वम तदन्यतेभ्यः जो 4थ्या नंबरचा श्लोक आपण बघत होतो त्याच्या टीकेमध्ये दिलंय की तत्सर्वम धमनीभ्यो अन्यत. म्हणजे हे जे कार्य दिलेत की भाव घटकांचं पोषण करणं किंवा त्यांचं अभिवहन करणं, हे जे कार्य आहे ते धमनी आदी शरीरात जे भाव घटक आहेत त्यांच्या कडून होणार नाहीये. म्हणजे स्रोतसांच्या व्यतिरिक्त सुद्धा धमनी आदी भाव शरीरामध्ये आहेत. म्हणजे स्रोतस अपरिसंख्य आहेत नो डाऊट, पण पूर्ण शरीर फक्त स्रोतोमयच आहे का, तर असं नाहीये. मग अशी अपरिसंख्य स्रोतस असताना सुद्धा चरकाचार्यांनी आणि सुश्रुताचार्यांनी स्पेसिफिक संख्येतच त्यांचं वर्णन का केलं, तर चरक विमान स्थानाच्या 5वा अध्याय जो आपण बघतोय त्यात 7 नंबरच्या श्लोकात त्यांनी दिलंय बघा, तेषां तु खलु स्रोतसाम. म्हणजे ही जी स्रोतस आहेत अपरिसंख्येय, त्या सगळ्या स्रोतसांपैकी यथास्थूलम म्हणजे ग्रॉसली अशा कथिचित प्रकारां काहीच प्रकाराच्या स्रोतसांचं वर्णन चरकाचार्यांनी इथे केलेलं आहे. आणि हे वर्णन कशा प्रकारे केलंय, तर ते 2 प्रकारांनी केलंय, मूलतश्च आणि प्रकोप विज्ञानतश्च अनुव्याख्यास्यामः. मूलतः म्हणजे काय की स्रोतसांचं मूल स्थान कुठलं आहे, आणि प्रकोप विज्ञानतः म्हणजे स्रोतसांचा प्रकोप कसा होतो, मग त्यामध्ये स्रोतसांचे दृष्टी हेतू काय, त्या स्रोतसांची दृष्टी झाल्यानंतर परिणाम काय होतो, त्यांची लक्षणं काय दिसतात आणि त्यांची चिकित्सा काय करायची, या सगळ्यांचा त्यांनी समावेश केला. आणि असं ग्रॉसली स्रोतसांचं वर्णन का केलंय किंवा यथास्थूल वर्णन का केलंय त्याचा उद्देश पण त्यांनी त्याच श्लोकात दिलाय. ये भविष्यन्ति अलम अनुक्तार्थ ज्ञानाय ज्ञानवताम विज्ञानाय च अज्ञानवताम. म्हणजे जे अज्ञ किंवा मंदबुद्धी वैद्य आहेत त्यांना या वर्णन केलेल्या स्रोतसांचं जरी ज्ञान झालं तरी ते विशेष ज्ञान असणार आहे किंवा ते पुरेसं असणार आहे. आणि जे बुद्धिमान वैद्य आहेत त्यांनी या स्रोतसांच्या ज्ञानावरून जे शरीरामध्ये उपस्थित आहेत पण शास्त्रामध्ये वर्णित नाहीयेत अशा अनुक्त स्रोतसांचं सुद्धा ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे चरकाचार्यांनी मूलतः आणि प्रकोप विज्ञानतः अशा 2 प्रकारे वर्णन केलंय. आणि सुश्रुत शारीर स्थानामध्ये जो 9वा अध्याय आहे त्या 9व्या अध्यायामध्ये त्यांनी स्रोतसांचं वर्णन कशा प्रकारे केलंय ते सांगताना सांगितलं की येषु अधिकार म्हणजे ज्यावर शल्यतंत्राचा अधिकार आहे अशाच 11 स्रोतसांचं त्यांनी 2 प्रकारांनी वर्णन केलंय. कुठले 2 प्रकार आहेत, तर पहिलं त्यांनी सांगितलंय की मूलतः आणि दुसरं सांगितलंय की विद्ध लक्षणतः. मूलतः म्हणजे काय, तर मूलस्थानाच्या दृष्टीने स्रोतसांचं मूलस्थान काय आहे, आणि विद्ध लक्षण म्हणजे त्या स्रोतमूलाच्या ठिकाणी जर विद्ध झालं तर उद्भवणाऱ्या लक्षणांवरून साध्य आणि असाध्यत्व ठरवण्यासाठी त्यांनी स्रोतसांचं वर्णन केलंय. आणि हाच बेस वापरून त्यांनी अस्थिमज्जा आणि श्वेतवह स्रोतस का सांगितले नाहीयेत ते त्यांनी सांगितलंय. म्हणजे डल्लरांची एक टीका यावर आहे, त्या टीकेचं कन्क्लुजन आपण थोडक्यात बघू की इतर स्रोतस जी सुश्रुताचार्यांनी सांगितलेली आहेत त्या स्रोतसांची जी मूलस्थान आहेत ती काही स्पेसिफिक शरीर स्थान आहेत ज्यावर विद्ध झाल्यानंतर उद्भवणाऱ्या लक्षणांचं साध्यत्व ते ठरवू शकतात. पण अस्थि मज्जा आणि स्वेदवह जे स्रोतस आहेत त्या 3 स्रोतसांमध्ये जर आपण पाहिलं तर अस्थिव आणि स्वेदवह स्रोतसाचं मूलस्थान जे आहे ते मेद आहे आणि मज्जावह स्रोतसाचं मूलस्थान जे आहे ते अस्थि सांगितलंय, जे धातू स्वरूप संपूर्ण शरीरात आहेत. त्यामुळे त्यांच्या स्पेसिफिक ठिकाणी विद्ध होईल किंवा त्या लक्षणांवरून साध्यत्व ठरवता येणार नाही. म्हणून अस्थि मज्जा स्वेदवह स्रोतस शरीरात असून सुद्धा शल्यतंत्राचा त्यावर अधिकार नाही म्हणून ते वर्णन केलेलं नाहीये असं त्यांनी सांगितलंय. आणि काय चिकित्सकांनी मात्र स्रोतदृष्टीच्या स्वरूपात वर्णन केलेलं असल्यामुळे सर्व शरीरात जरी मूलस्थान असेल तरी सुद्धा त्यांचं वर्णन केलंय असं टीकेत त्यांनी दिले बघा. 2 लाईन टीकेच्या मी फक्त सांगते. काय चिकित्सायां तु स्रोतदृष्टी लक्षणं वाच्यम तेन सकलांगगतानामपि स्रोतसां काय चिकित्सायाम अधिकारः शल्यतंत्र अधिकारेषु नियत देश स्थितेषु विद्धेषु वेदना विशेष साध्यादि ज्ञान निश्चयात्मकम इति. म्हणजे
त्यांनी काय सांगितलंय की चरकाचार्यांनी जे श्रुतसांचं वर्णन केलंय ते दृष्टी हा प्राईम कन्सिडर करून केलंय आणि सुश्रुताचार्यांनी जे श्रुतसांचं वर्णन केलंय ते विद्ध लक्षण आणि त्यांच्यावरून साध्यासाध्यत्व या दृष्टीने केलंय. म्हणून त्यांनी अस्थि मज्जा आणि स्वेदभव स्रोतसाचं वर्णन केलेलं नाही. आणि त्याच श्लोकामध्ये पुढे त्यांनी काही आचार्यांचं मत दिलंय की स्रोतस जी आहेत ती अपरिसंख्य आहेत, एकाच स्रोतसांचे अनेक प्रकार आहेत, अशा प्रकारचं सुद्धा वर्णन सुश्रुताचार्यांनी केले. आणि अष्टांग हृदय शारीरस्थानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी मूल स्थानाचं वर्णन केलेलं नाहीये आणि प्रत्येक स्रोतसांच्या विशिष्ट अशा विद्ध लक्षणाचं सुद्धा वर्णन केलेलं नाहीये किंवा दृष्टी लक्षणाचं सुद्धा वर्णन केलेलं नाहीये. पण स्रोतसांचा एक सामान्य विद्ध लक्षणाचा श्लोक फक्त त्यांनी दिलेला आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो स्वरूपाचा आहे. तर स्वरूप जे आहे स्रोतसांचं ते फक्त चरक संहितेत वर्णन आलेलं आहे. सुश्रुत आणि वाग्भटांमध्ये असं कुठलंही वर्णन आलेलं नाहीये. चरक संहिता विमानस्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यात 25 नंबरचा जो श्लोक आहे 252 पेज नंबर वरती, त्यात त्यांनी स्रोतसांचं स्वरूप सांगितलंय. तिथे काय म्हटलंय, स्वधातू समवर्णानी वृत्त स्थूलानी अनुणीच स्रोतांशी दीर्घाणी आकृत्य प्रतान सदृशानीच. म्हणजे त्या स्रोतसातून ज्या भाव घटकांचं ज्या धातूंचं वहन होतंय त्यांच्यासारख्या वर्णाचे किंवा वृत्त स्थूल किंवा अणु किंवा दीर्घ आकृती असणारे किंवा प्रतान सदृश असं स्रोतसांचं स्वरूप त्यांनी वर्णन केलंय. आणि शेवटचा पॉइंट आज आपण जो बघणार आहोत तो स्रोतसांच्या पर्यायाचा आहे. चरक विमानस्थान 5व्या अध्यायातला जो 9 नंबरचा श्लोक आहे तिथे चरकाचार्यांनी पर्याय असा डायरेक्ट शब्द वापरलेला नाहीये. तर चरकाचार्यांनी काय म्हटले की शरीर धातू अवकाशानाम लक्ष अलक्षाणाम नामाने, म्हणजे ज्यांचं लक्षण करता येईल किंवा जे दृश्य आहेत असे आणि ज्यांचं लक्षण करता येणार नाही जे अदृश्य आहेत असे भाव घटक असे धातू जिथे अवकाश करतात अशा त्यांची जी रिसाइडिंग प्लेस आहेत शरीरातल्या त्यांची काही नावं इथे चरकाचार्यांनी दिली आहेत, ज्यालाच चक्रपाणींनी टीकेमध्ये स्रोतसांचे ते पर्याय आहेत असं वर्णन केलंय. काय म्हटले त्यांनी, स्रोतसाम व्यवहारार्थम पर्यायाना, म्हणजे चरकाचार्यांनी हे स्रोतसांचे पर्याय आहेत असं कुठेच वर्णन केलेलं नाहीये. पण चक्रपाणींनी मात्र बऱ्याच ठिकाणी चरक संहितेमध्ये स्रोतसांचे पर्याय म्हणून यांचं वर्णन केले. म्हणजे सिरा हा जो पर्याय दिलेला आहे तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 12वा अध्याय आहे त्या 12व्या अध्यायामध्ये जो 8 नंबरचा श्लोक आहे जिथे शोधाची संप्राप्ती वर्णन केलेली आहे 483 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, बाह्य सिरा प्राप्य यदा कफासृप पित्ताने संदूषयती वायू तैहि बद्ध मार्ग सतदा विसर्पण उच्छेद लिंगम श्वयथुम करोते. आणि त्याच्या टीकेमध्ये त्यांनी दिलंय बघा, सिरा शब्देनं स्रोतसाम सामान्येन ग्रहण, म्हणजे सिरा हा शब्द जो आहे तो इथे स्रोतसांचा पर्याय म्हणून चक्रपाणींनी सांगितलाय. तसंच रसायनी हा जो शब्द आहे तो चरक चिकित्सा स्थानाचा जो 20वा अध्याय आहे त्या 20व्या अध्यायामध्ये 10 नंबरचा जो श्लोक आहे 555 पेज नंबर वरती, तिथे पित्तज छर्दीची संप्राप्ती सांगताना त्यांनी जी 10 नंबरच्या श्लोकाची टीका आहे त्यात म्हटले बघा, रसायनी बिही ती स्रोतोबिही, म्हणजे रसायनी हा शब्द इथे स्रोतसांचा पर्याय म्हणून चक्रपाणींनी परत एकदा दिलाय. तसंच नाडी हा जो शब्द आहे तो चरक चिकित्सा स्थानाचा जो 3रा अध्याय आहे तर त्या 3ऱ्या अध्यायातला जो 63 नंबरचा श्लोक आहे 404 पेज नंबर वरती, जिथे तृतीयक आणि चतुर्थक ज्वराची संप्राप्ती त्यांनी सांगितली आहे. काय म्हटले त्यांनी, अन्यदुष्क ज्वराची संप्राप्ती सांगताना काय म्हटलंय, काल प्रकृती दुष्याणाम प्राप्येव अन्यतमात बलम अन्यदुष्कम ज्वरो दोषो ऊर्ध्वा मेदोवहा सिरा. आणि या सिराची टीका त्यांनी तिकडे दिली आहे बघा, मेदोवहा इत्यत्र मेदोवह नाडी रोधात एव मेदोदुष्टी ही ज्ञेया. तर इथे नाडी हा जो शब्द आहे तो स्रोतस या अर्थाने परत एकदा चक्रपाणीने दिलाय. नंतर पथ हा जो पर्याय आलाय तर चरक सूत्रस्थानाचा जो 25वा अध्याय आहे त्या 25व्या अध्यायामध्ये 45 नंबरचा श्लोक आहे जिथे पथ्य संकल्पनेचं त्यांनी वर्णन केलंय 133 पेज नंबर वरती. त्या 133 पेज नंबर वरती जी टीका आहे त्याची खालून दुसरी ओळ आहे तिथे त्यांनी म्हटलंय बघा, पथ शरीर मार्गात स्रोतो रूपात अनपेतम. पथ हा शब्द इथे स्रोतसांचा पर्याय म्हणून परत एकदा चक्रपाणींनी दिलाय. तसंच चरक चिकित्सा स्थानाचा जो 29वा अध्याय आहे वातरक्त चिकित्सेचा अध्याय त्यात 10 नंबरचा जो श्लोक आहे त्या 10 नंबरचा श्लोक 628 पेज नंबर वरती आहे. तर तिथे
वायुपथ असा शब्द वापरलाय आणि त्या वायुपथच्या टीकेमध्ये त्यांनी काय दिलंय की पथ इति वायुवाहानी स्रोतांसी, म्हणजे पथ हा शब्द परत एकदा इथे स्रोतसांचा पर्याय म्हणून चक्रपाणींनी वापरलाय. तसंच मार्ग हा शब्द सुद्धा चरकसूत्र स्थानाचा 26वा जो अध्याय आहे, 26व्या अध्यायामध्ये 43 नंबरचा जो श्लोक आहे, त्या 43 नंबरच्या श्लोकात जो 4 नंबरचा उपश्लोक आहे जिथे कटुरसाचे कार्य वर्णन केले, ते 144 पेज नंबरवरती. तर तिथे त्यांनी कटुरसाचं एक कार्य सांगितलंय की मार्गान विवृणोती. तर हे मार्गान विवृणोती म्हणजे काय, तर स्रोतसमुखांना विवृत्त करण्याचं काम जे आहे ते कटुरसाद्वारे होतं, जे आपल्याला पुढे पण हा रेफरन्स लागणार आहे. म्हणजे इथे मार्ग हा शब्द जो आहे तो स्रोतसांचा पर्याय म्हणून वापरलेला आहे. आणि शरीर छिद्र हा शब्द आपण पाहिला की अष्टांग हृदयाने जिथे व्याख्या केलेली आहे स्रोतसांची, तिथे शरीर छिद्र हा स्रोतसांचा पर्याय म्हणून वापरलाय. आणि इथे वर्णन न केलेला ख म्हणजे खानी असा शब्द सुद्धा चरकाचार्यांनी चिकित्सा स्थानाचा जो 18वा अध्याय आहे, त्या 18व्या अध्यायामध्ये जो 7 नंबरचा श्लोक आहे, त्या 7 नंबरच्या श्लोकामध्ये 540 पेज नंबरवरती जी कासाची संप्राप्ती त्यांनी सांगितली, तिथे त्यांनी म्हटले बघा अविश्य शिरस खानी 540 पेज नंबरवरती. आणि त्या खानीची टीका त्यांनी दिली आहे की खानी इति स्रोतांसी, म्हणजे हे पर्याय आपण जे बघितले ते चरक संहितेत चक्रपाणींनी काही ठिकाणी वापरलेले आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी धमनी, रसवाहिनी, संवृत्त, असंवृत्त, स्थान, आश्रय, निकेत हे सुद्धा पर्याय म्हणून दिलेले आहेत. म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं की स्रोतसांचं वर्णन जे आहे ते सुश्रुत आणि अष्टांग हृदयकारांनी शारीर स्थानामध्ये संक्षेपात केलंय, पण चरकाचार्यांनी मात्र विमान स्थानामध्ये एक विशेष अध्याय त्यांच्यासाठी डेडिकेट केलाय. का तर त्यांचं चिकित्सेच्या दृष्टीने विशेष ज्ञान असणं अपेक्षित आहे आणि त्रिविध परीक्षणानंतर त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर व्युत्पत्तीमध्ये आपण बघितलं की श्रुगतौ किंवा श्रुश्रवण धातूंपासून त्याची उत्पत्ती झाली. निरुक्तीमध्ये पोष्यस्य श्रवणात आणि पोषकस्य श्रवणात अशा 2 महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या. निर्मितीच्या दृष्टीने जरी ते पांचभौतिक असले तरी आकाशीय भाव आहे आणि अग्नी आणि वायू महाभूताचं त्यामध्ये प्राधान्य, निर्मितीमध्ये प्राधान्य आहे. व्याख्या आपण बृहत्त्रयीनुसार बघितल्या. आता चरकाचार्यांनी परिणाम अपद्यमान धातूंचं अभिवहन करणारे आणि अयन अर्थाने असणारे म्हणजे स्थिर धातूंचं अभिवहन न करणारे अशा स्वरूपात आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल भाव घटकाला त्याच्या पोषणासाठी स्रोतसाची आवश्यकता आहे आणि न अन्य स्रोत सामान्य धातू पुष्टी संभवंती ही महत्वाची गोष्ट पाहिली. सुश्रुतांनी सुद्धा शारीर स्थानात आणि अष्टांग हृदयांनी सुद्धा शारीर स्थानात सांगितलेली व्याख्या आपण पाहिली. आणि शिराधमनी स्रोतस ह्या तिन्ही वेगळ्या एंटिटीज आहेत किंवा एकच आहेत यांची 4 कारणं आपण पाहिली. चरक, सुश्रुत आणि वाग्भटांनी वर्णन केलेले प्रकारच आपण वर्णन पाहिलं. संख्येच्या बाबतीत म्हणजे विशेष स्रोत कुणाचा आहे तर मूर्तिमंत आणि भावविशेष अशा दोन्ही क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या भाव घटकांचं विशेष स्रोतसाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर अष्टांग हृदयकारांनी आणि सुश्रुताचार्यांनी सुद्धा चरकांचं स्रोतसांचं वर्णन कशा प्रकारे केलंय ते आपण बघितलं. चरकाचार्यांनी मूलतः आणि प्रकोप विज्ञानतः आणि सुश्रुताचार्यांनी मूलतः आणि विद्ध लक्षणतः अशा 2 प्रकारांनी वर्णन केलंय. आणि स्वरूप जे चरक संहितेत स्रोतसांचं वर्णन केलं ते आपण बघितलं. आणि जे चरक संहितेमध्ये चक्रपाणींनी ज्यांचा पर्याय म्हणून उल्लेख केलाय असे स्रोतसांचे काही पर्याय आणि त्यांचा चरक संहितेमध्ये कुठे कुठे उल्लेख आलेला आहे ते आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं. उद्याच्या सेशन मध्ये चिकित्सेच्या दृष्टीने स्रोतसांचा काही महत्वाचा भाग जो आहे पुढच्या काही पॉइंट्सच्या आधारे आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूया. थँक्यू.